संजय राऊतांनी सचिन वाझेबद्दल खळबळजनक दावा केलेला आहे। वाझे पुन्हा नोकरीमध्ये आला नसता तर राजकारणामध्ये कटू प्रसंग टाळता आले असते असं संजय राऊतांनी म्हटलंय। सचिन वाझेला पुन्हा सेवेमध्ये घेऊ नका या मागणीसाठी पवारांना भेटलेलो असं संजय राऊतांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे। अँटिलिया स्फोटक प्रकरणातला आरोपी सचिन वाझेबद्दल संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय। सचिन वाझेला पोलीस सेवेत घेऊ नये यासाठी शरद पवारांना भेटलो होतो असं संजय राऊत म्हणाले। सचिन वाझेला तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या शिफारसीवरूनच पुन्हा पोलीस सेवेत घेतलं असा दावाही राऊतांनी केलाय। संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकात नेमका काय दावा केलाय तेही पाहूया। अनिल देशमुख हे अनेकदा अस्वस्थ दिसले। माझं काय चुकलं हा प्रश्न ते स्वतःलाच विचारित। त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सचिन वाझे हेच आहे। सचिन वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक कटू प्रसंग टाळता आले असते। सचिन वाझेला नोकरीत घेण्याच्या निर्णयाशी अनिल देशमुख यांचा संबंध नव्हता। वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती आणि त्याची फळं देशमुखांना भोगावी लागली। माझ्या पाठीत 3 खंजीर खुपसले गेले असे देशमुख कळवळून सांगत। त्या खंजीरांचे रहस्य रोमांचक आहे, त्यावर देशमुखांनी स्वतंत्र पुस्तक लिहिलंय। संबंधित व्यक्तीला सेवेत घेण्यासंदर्भात एक शासकीय निर्णय झाला। पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त त्यावेळेतले असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांच्या शिफारशीशिवाय ते सेवेत येऊ शकत नाहीत। पण सचिन वाझे सेवेत येऊ नये पुन्हा। सचिन वाझेंना मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो। ते नोकरीत येऊ नयेत किंवा त्यांना घेतलं जाऊ नये यासाठी मी स्वतः शरद पवारांना भेटलो होतो। साहेब हे थोडंसं गडबडीचं होऊ शकेल, पण मला वाटतं तोपर्यंत निर्णय झाले होते, बरेचसे निर्णय झाले होते। ठीक आहे, जाऊ द्या आता काय। नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। मला काही बोलायचं नाही। मी पुस्तक वाचलेलं नाहीये। मला नरकाचं माहिती नाही, स्वर्गाचं असेल तर मी सांगेन। शरद पवारांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी अबू आझमीही तिथे होते असा राऊतांचा दावा आहे। सचिन वाजे को भी रीस्टेट करने की जब न्यूज आई, मैं संजय राउत जी के पास गया। मैंने कहा सर ये बहुत बड़ी नाइंसाफी है। एक आदमी पे अभी भी केस चल रखा जाए उसको मारने का, कुछ भी केस कोर्ट में केस है और उस आदमी को रीस्टेट करने का क्या मतलब होता है। शरद पवार साहब को हमने बताया, उन्होंने कहा हाँ बिल्कुल उसको रीस्टेट नहीं करेंगे, लेकिन थोड़े दिनों के बाद उसको रीस्टेट कर दिया। परमवीर साहब ने मुझे फ़ोन किया, इसको आने दीजिए अबू आसिम साहब, प्लीज़ आप बीच में मत आइए, हम ख्वाजा यूनुस की माँ को मदद कर देंगे। होम मिनिस्टर के आदेश पे और किसके आदेश पे?